हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी पराठ्याची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर मी इथे एक प्लेट घेतली आहे। प्लेटमध्ये कांदा, किसलेला बीट, किसलेला गाजर आणि त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे। तर जी किसलेला बीट आहे तो पाव वाटी, किसलेला गाजर पाव वाटी, एक बारीक कांदा आणि मुठभर कोथिंबीरीला बारीक चिरून घ्यायचं आहे। सर्व मी एका प्लेटमध्ये टाकून घेतलं आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही स्पाइसेस ॲड केले। सर्वात आधी चवीनुसार मीठ टाकून घेतले। इथे मी पाव चमचा मीठ घेतलं होतं। त्याचबरोबर एक छोटा चमचा भरून हळद पावडर टाकून घेतली, एक छोटा चमचा धने पावडर टाकून घेतली, एक छोटा चमचा इथे मी घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतलेला आहे। लाल तिखट मसाला तुम्हाला तुमच्या चवीनुसार ॲड करायचा आहे, शक्य थोडा कमीच टाकायचा आहे। आता सर्व जिन्नस एकमेकांमध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत। तर गाजर आणि कांदा तसेच बीटरूट या सर्वांनाच पाणी सुटतं, त्यामुळे हे मसाले छानपैकी एकदम मिक्स करून घ्यायचे आणि मग त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे। इथे एक वाटी गव्हाचे पीठ टाकून घेतले आहे। तर पाव वाटी भाज्या टाकल्या होत्या, त्याच्यामध्ये एक वाटी पीठ हे पुरेसं आहे। तर व्यवस्थितपणे मी हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे। आधी ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं आहे, पिठाला छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आधीच बीटरूट, गाजर आणि कांद्याला पाणी सुटलेलं होतं, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पीठ हे ओलसर झालेलं होतं। मग जर का आपण आधीच पाणी टाकलं तर पीठ व्यवस्थित मळलं जाणार नाही, खूप लूज पीठ मळलं जाईल आणि सैल पीठ झाल्यामुळे पराठे व्यवस्थित काही होणार नाही। पिठामध्ये सगळे वेजीस चांगले एकजीव करून झाल्यानंतर आता मी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहे। मला इथे जास्त पाणी लागलं नव्हतं, पाव कप पाणी मी इथे वापरलं होतं। पीठ ना जास्त पातळ मळायचं आहे ना जास्त घट्ट मळायचं आहे, मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे। म्हणजे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच प्रकारामध्ये आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे। तर छान एकदम दाबून दाबून प्रेस करून मी ह्या पिठाला छान असं मळून घेते आहे। आता पीठ माझं इथे छान मळून झालं आहे। ह्याच्यावरती मी एक चमचा तेल टाकून घेणार आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं या पिठाला असेच मळून घेतलं आहे, म्हणजे पिठाला थोडंसं मऊसूत करून घेते, छान एकजीव करून घेते आहे। आता पीठ व्यवस्थित मळून झालं की लगोलग तुम्ही पराठे बनवायला सुरुवात करू शकता, पण मी ते लगोलग पराठे नव्हते बनवले। 15 मिनिटं पिठाला रेस्ट दिली आणि मग त्यानंतर मी पराठे बनवायला सुरुवात केलेली आहे। तर 15 मिनिटं ह्या पिठाला रेस्ट द्यायची आहे। 15 मिनिटं झाल्यानंतर एकदा 2 ते 3 सेकंदासाठी पिठाला चांगलं असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर पिठाचे गोळे पाडून घ्यायचे आहेत। जसे आता आपल्याला पराठे जेवढ्या साईजचे हवे असतील त्या प्रमाणातच गोळे तयार करायचे आहेत। मी ते थोडे फुलक्यांपेक्षा मोठ्या साईजच्या पराठे तयार केले होते, म्हणून मी एक पिठाचा गोळा घेतला, त्याच्यावरती थोडंसं सुक्कं पीठ लावून घेतलेलं आहे। फुलक्यांपेक्षा थोड्या मोठ्या साईजमध्ये मी हे पराठे इथे तयार करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता हा पराठा मी पातळ असा लाटून घेतलेला आहे। जर का तुम्हाला जाडसर ठेवायचं असेल तर तुम्ही जाडसर सुद्धा ठेवू शकता। मी ते पातळ पराठे तयार करून घेतलेले आहे। तर बाजूला मी तवा गरम करायला ठेवलाच होता। आता तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती मी पराठा टाकून घेतला आणि त्यानंतर एका साईडने 2 सेकंदासाठी शेकवून घेतलं, दुसऱ्या बाजूने शेकवून घेतलं। त्यानंतर थोडंसं मी ह्याच्यावरती तूप किंवा तेल काहीही लावू शकता, मी तेल लावलेलं आहे, तेल लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे पराठा छान खरपूस होईपर्यंत शेकवून घेतला आणि मग गरमागरम पराठा इथे एका प्लेटमध्ये काढून घेतला। बाकी सर्व पराठे सुद्धा मी असेच तयार करून घेतले आणि मग त्यानंतर मी हा जो टिफिन आहे तो रेडी केलेला आहे। तर ह्या पराठ्यासोबत मी सॉस दिलेला आहे, तर तुम्ही सॉस, मेयोनीज किंवा शेजवान चटणी, लोणचं काहीही देऊ शकता। तर आजची ही जी टिफिनची रेसिपी आहे ती झाली आहे। मुलांच्या टिफिन सिरीजमधली ही पहिली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।